नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. सुपरफास्ट 50च्या माध्यमातून पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. राजधानी दिल्लीत सगळे विरोधक एकवटणार. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार. इंडिया आघाडीच्या महारॅलीवर भाजपचा हल्लाबोल. भाजपकडून ठगो का मेला अशा आशयाचं पोस्टर प्रदर्शित. प्रभू राम के विरोध में रामलीला ग्राउंड में असा बॅनरमध्ये उल्लेख. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आज सायंकाळी दिल्लीत चर्चेची शक्यता. ठाकरे, पवार, खरगे जागा वाटपावर चर्चा करण्याची शक्यता. महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर अद्याप पेच कायम. भागवत कराड अजित पवारांच्या भेटीला. भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभेसाठी इच्छुक. यवतमाळ, वाशिममध्ये जागेबाबत महायुतीत तिढा. उमेदवार जाहीर व्हायला उशीर होत असल्यानं कार्यकर्ते संभ्रमात. संजय राठोड की भावना गवळी की तिसरा पर्याय, चर्चांना उधाण. यवतमाळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला अर्ज भरणार. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार उपस्थित राहणार. यवतमाळ पोस्टल ग्राउंडवर महाविकास आघाडीची जाहीर सभाही होणार. मोठी वहिनी आई समान असते. आमच्या आईला भाजपनं निवडणुकीत उतरवलं. माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही तर वैचारिक लढाई. सुनेत्रा पवारांवर बोलताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पुन्हा बारामतीची लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्या. माझं काम पाहून मतदान करा. सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन. सत्ताधाऱ्यांना विकासासाठी नाही, पवारांना हरवण्यासाठी लढायचंय. आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार. सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी संदीपान भुमरेंच्या मुलाचं नाव चर्चेत. महायुतीकडून विलास भुमरेंसह भागवत कराड, विनोद पाटलांचंही नाव चर्चेत. राज्यातील भाजप क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक. बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. लोकसभा निहाय आढावा घेतला जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचाराचा शुभारंभ करणार. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून मोदींच्या प्रचाराला सुरुवात होणार. भाजपकडून मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी. प्रवेशानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच पोहोचल्या भाजप कार्यालयात. भाजपचे नेते प्रवीण पोटे पाटील यांना नवनीत राणांचं केलं स्वागत. नवनीत राणांमुळे अमरावतीत पहिल्यांदाच कमळ फुलेल. भाजप नेते प्रवीण पोटेंचं वक्तव्य. नवनीत राणांच्या नामांकन अर्जासंदर्भातील पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो नाही. नवनीत राणांच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांबरोबरच राज ठाकरेंचाही फोटो लावण्यात आला होता. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहणार असतील तर पूर्ण थिएटर बुक करण्याची माझी तयारी. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांनी थिएटरचे पैसे टँकरसाठी द्यावेत. फडणवीसांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुण्याच्या हिंजवडीमध्ये दौरा. हिंजवडीत सुळे विविध भेटीगाठी घेणार. सुनेत्रा पवार आज पुण्यातील बावधनच्या दौऱ्यावर. उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठीला जोरदार सुरुवात. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याला अमोल कोल्हेंची हजेरी. कोल्हेंकडून मोहिते पाटील कुटुंबियांना शुभेच्छा. मुंबईत महायुतीचा आज संकल्प मेळावा. आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, समीर भुजबळ उपस्थित राहणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंनी घेतली काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची भेट. मध्यरात्री थोरात आणि निलेश लंकेंमध्ये 1.5 तास चर्चा. साताऱ्यातल्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी सकाळपासून पावसाची रिमझिम. आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. जळगावच्या तांदलवाडीत भवानी माता यात्रोत्सवाचा उत्सव. यात्रेत परंपरेप्रमाणे ओढल्या 12 गाड्या. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी. सोलापूरच्या करमाळ्यातील शेतकरी महिलेची मुलगी झाली गटविकास अधिकारी. शिवानी दैन हिची गटविकास अधिकारी म्हणून निवड. पतीच्या निधनानंतर आईनं मुलीला शिकवलं. ऑनलाईन कर भरण्यास पिंपरी चिंचवड शहरवासियांची पसंती. पालिकेच्या तिजोरीत 515,58,00,000 ऑनलाईन कर जमा. 2023-24 वर्षात पीएमपीएलचं एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर. यंदाच्या वर्षी पीएमपीएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ. पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत. जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती. नव्या
नव्या मोनोरेलचा पहिला डबा अखेर मुंबईत दाखल। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावर लवकर वाढीव फेऱ्या, पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित डबे येणार। महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परभणीत कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष। राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। नंदुरबार लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची। महाविकास आघाडीतून अनेक नेते महायुतीत सहभागी झाल्याने भाजपची ताकद वाढली, तर भाजपच्या अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता। परभणी लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट। महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव तर महायुतीकडून रासपचे महादेव जानकर अशी सरळ लढत होणार। परभणी लोकसभेकरता 2 उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या निष्ठावान नगरसेवकाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। वाशिम प्रशासनाकडून महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम। विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करत मतदान करण्यास आवाहन। भिवंडी लोकसभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। निवडणुका भयमुक्त होण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च। यंदाच्या उन्हाळ्यात राज्यभर पुरेसा रक्तसाठा। राज्यभरात फेब्रुवारीमध्ये 847 रक्तदान शिबिरं घेतल्यानं तुर्तास राज्यात रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध। नांदेडकरांची प्रतीक्षा संपली। कोरोना काळापासून बंद असलेली विमानसेवा सुरू। दुरुस्तीचं काम पूर्ण, नाईट लँडिंगचंही व्यवस्था। कोल्हापूर तिरुपती विमानसेवा आजपासून पुन्हा पूर्ववत। आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा मिळणार। स्टार एअरकडून 50 आसन क्षमतेच्या विमानाची सोय। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यात नाणे टंचाईचा प्रश्न गंभीर। नाणे टंचाईमुळे अडत्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे करणे शक्य नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं। गोंदियाच्या मुरकुटडोह येथील रेशन दुकान रद्द। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई। 3 वर्षात दुसऱ्यांदा कारवाई। रेशन दुकान दंडारी येथील बचत गटाला जोडण्यात आलं। इगतपुरीच्या शेणवडमध्ये घोटभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट। निधी मिळूनही 12 आदिवासी वाड्यांची जलजीवन मिशन योजनेची कामं रखडल्यानं पाणी प्रश्न गंभीर। ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी। परभणी जिल्ह्यात चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांच्या विक्रीत वाढ। खरेदी विक्री होत नसल्यानं आठवडी बाजारातील आर्थिक व्यवहार ठप्प। नागपूर विभागातील धरणात 49% पाणीसाठा। जनतेला जल संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता। पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। पुण्याच्या जुन्नरमधील नारायण गावात चोरट्यांना महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्यात अपयश। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीती। गुजरात राज्यातून अवैधरित्या येणारा गुटखा नंदुरबारच्या शहाद्यात जप्त। शहादा पोलिसांची कारवाई। 65,32,000चा गुटखा जप्त।